आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे। महाराष्ट्रामध्ये मेथीचे पराठे या रेसिपीला म्हणतात आणि गुजरातमध्ये थेपले असे म्हणतात। आता ही मेथी मी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर, आता हे साईडला ठेवूया आपण। आता इथे घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं। अर्धा इंच अद्रक आणि एक लसणाचा गड्डा मी पूर्ण सोलून घेतलेला आहे। 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे। छान अद्रक, लसूण आणि मिरची छान दरदरीत वाटून घेतलेला आहे। इथे मी एक भांडं घेते। मी 3 कप गव्हाचे पीठ चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून बेसन, अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा चोळून घ्यायचा, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा धणे हे गरम करून ह्याची पावडर बनवलेली आहे मिक्सरमध्ये, ते मी घालून घेते। अर्धा चमचा हळद आहे, पाव चमचा हिंग आहे, 1.5 चमचा मीठ आहे। इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरते। 2 छोटे चमचे तीळ घालून घ्यायचे आहे। हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे दरदरीत वाटून घेतलेलं आहे। 4 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन, हे छान मी मिक्स केलेलं आहे। हाताने असं छान चोळून घेतलेलं आहे। आता यात जाणार आहे बारीक चिरून ठेवलेली मेथी, कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली होती, घालून घेते। थोडंसं पाणी घालते आणि आपण चपातीला कसं कणिक मळतो तसं हे कणिक जास्त पातळ नाही मळायचं, थोडंसं घट्ट मळायचं। छोटा चमचा तेल घालून घ्यायचं, पुन्हा आपण हे मळून घ्यायचं आहे। 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। छान मुरलेलं आहे। पुन्हा एकदा आपण असं छान मळून घ्यायचं आहे। थोडं गव्हाचं पीठ इथं साईडला चाळून घेऊया। छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि गरम झालेला आहे। पलटी करून घ्यायचं आहे आणि एका बाजूला तेल लावायचं। तर तूप लावू शकता थोडंसं आणि हे थोडंसं तूप असं छान पसरवून घ्यायचं। आता हा उचलायचा, काढून घ्यायचा। कैरीचा चुंदा ही सुद्धा रेसिपी बनवलेली आहे मी, अप्रतिम झालेली आहे। तर माझ्या YouTube चॅनलवरती जाऊन तुम्ही ती बघू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे।